नमस्कार, जय गुरुदेव। मी जयराम अटलेकर, रेकी विद्यानिकेतन देवरूख या संस्थेचा रेकी शिक्षक या नात्याने मी आज तुमच्या समोर आहे। सर्वप्रथम यशवंत हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती सेंटर 32 शिराळा याचे संचालक डॉक्टर राजाराम पाटील आणि त्यांच्या मिसेस साधना पाटील आणि डॉक्टर सुजित पाटील या सर्वांचे मनापासून धन्यवाद। आज इथे रेकी सेमिनार इथले जे पेशंट्स आहेत व्यसनमुक्ती सेंटर मध्ये आलेले अशा 30 पेशंट्ससाठी हा सेमिनार आपण काल आणि आज हे 2 दिवस अरेंज केला आहे। आणि इथे ह्या पेशंट्सना व्यसनमुक्ती सेंटर मध्ये आलेल्या पेशंट्सना रेकी शिकवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की त्यांना त्यांच्याकडून व्यसनाधीन झाल्यामुळे ज्या काही चुका झाल्या असं वाटतंय त्याच्यातून त्यांना बाहेर काढणं आणि पुन्हा एकदा ते समाजात परत जेव्हा जातील तेव्हा त्यांचा स्वीकार समाजाने पुन्हा एकदा व्यवस्थित करावा आणि त्यांना तो एक गिल्ट राहू नये, एक वेगळं चांगलं आयुष्य पुन्हा एकदा जगण्याची त्यांना संधी मिळावी म्हणून त्यांना रेकी शिकवणं हा आहे। आपल्याला हा प्रश्न पडला असेल की रेकी कोण शिकू शकतं, तर रेकी वय वर्ष 12 ते कुठल्याही वयापर्यंत निरोगी व्यक्ती असो, आजारी व्यक्ती असो, स्त्री असो, पुरुष असो, कुठल्याही धर्माचे असू दे, कुणीही शिकू शकतात। आणि हे शिबिर 2 दिवसांचं असतं, 2 पूर्ण दिवस, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 हे 2 दिवस जे स्पेअर करू शकतात ते शिकू शकतात। आणि त्यामध्ये दीक्षा हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे।